नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मुंबई स्टाईल अंडा भुर्जी मसाला पाव कसा करायचा हे बघणार आहोत। अंडा भुर्जी मसाला पाव प्रत्येक घरातून केली जाते, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। तर आज मी तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने अंडा भुर्जी मसाला पाव कसा करायचा आहे हे दाखवणार आहे। चव तर अगदी भन्नाट लागते। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण इथे एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती इथे मी मीडियम साईजचे 4 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला तेलावरती सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेणार आहोत। इथे मी 4 लोकांना पुरेल एवढं प्रमाण इथे मी वापरलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि कांदा पण आपला इथे आता झालेला आहे। आणि त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, बारीक कट करून घ्यायच्यात आपल्याला आणि त्याही आपल्याला कांद्यावरती अशा परतून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर इथे मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते घालायचे आहेत आपल्याला आणि तेही आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। कांदा टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे। याच्यामध्ये छान असं मिक्स झालं ना अंडा भुर्जी खूप छान अशी मिक्स होऊन येते। तर इथे आपल्याला टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मी मीठ घालणार आहे। बघा, लगेचच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपला हा पटकन मऊ पडतो आणि पटकन होतोही। आणि त्यासाठी इथे मी अर्धा छोटा चमचा हळदी घातलेली आहे। पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, 2 मिनटं याला परतून घ्यायचं आहे। अंडा भुर्जी करण्याची पद्धत प्रत्येकाची ही वेगवेगळी असते, पण तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा, खूप टेस्टी बनते। तर तुम्ही बघू शकताय बघा, छान असं आपला हा टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ झालेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तिखट मसाला। इथे मी 2 छोटे चमचे तिखट मसाला ॲड केलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तिखट जर तुम्हाला स्पायसी जास्त खायचं असेल तर तुम्ही एखादा चम्मच अजून वाढवलात तरी चालेल। छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचा कच्चेपणा जो मसाल्याचा असतो तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। तर 2 मिनटानंतर आपण बघू शकतो आहे बघा, छान असा मिक्स झालेला आहे आपला आता हा आणि छान अशी ग्रेव्ही ही मस्त मसाला तयार झालेला आहे। आणि वरून आपल्याला आता अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे। ह्या अंडा भुर्जीसाठी अजिबात ही मसाल्याची जास्त गरज लागत नाही आणि तरी पण ही अंडा भुर्जी खूप टेस्टी लागते। आणि इथे मी आता उकडलेले 3 अंडी किसून घेतलेली आहेत आणि ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहेत। अंडा भुर्जी ही खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी आधीही म्हणाले होते, तर हीच पद्धत आहे। आपण अंडा भुर्जी करताना अंडी ही उकडून घेतलेली आहेत, त्यामुळे अंडा भुर्जी मसाला पाव करताना खायला खूप टेस्टी लागते। तर तुम्ही बघू शकताय बघा, सर्व इथे मिक्स करून घेणार आहे मी। पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, छान अशी ड्राय झालेली आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि लगेचच आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि खाण्यासाठी आता अंडा भुर्जी इथेही तयार झालेली आहे, मस्त एकदम चवीची। एकदा अंडा भुर्जी नक्कीच करून पहा। आता मी पॅनमधून ह्याला काढून घेणार आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे पाव गरम करून घ्यायचे आहेत। पावाबरोबर ही अंडा भुर्जी खायला खूप टेस्टी लागते। तुम्हाला जर अंडा भुर्जी पावाबरोबर खायची नसेल तर तुम्ही पोळीबरोबर खाल्लीत ना तरीही चालेल, चपाती भाकरीबरोबर खाल्लीत ना तरीही तितकी टेस्टी लागते। तुम्ही नक्कीच करून पहा। तर इथे आपल्याला पावही गरम झालेली आहेत आणि भुर्जीही ते तयार झालेली आहे। तुम्हाला अंडा भुर्जी मसाला पाव करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून माझे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।